नमस्कार. गायत्री की पाठशाला मना घडवी संस्कार मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्वहरो बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमोस्तुते दिव्या कानी कुंडले मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तिळाचे तेल कापसाची वात दिवा जळो मध्यानात घरातली इडापिडा बाहेर जाओ बाहेरची लक्ष्मी घरात येवो घरच्या सर्वांना उदंड आयुष्य लाभो दे. दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपो हरतु मे पापं संध्यादीप नमोस्तुते. आधिराजा महाराजा वनराजा वनस्पती इष्टदर्शनम् इष्टान्नं शत्रूणांच पराभवं मूले तु ब्रह्मरूपाय मध्ये तो विष्णुरूपिणः अग्रतः शिवरूपाय अश्वत्थाय नमो नमः. मनाचे श्लोक 1 ते 20. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ आनंत या राघवाचा म्हणा सज्जना भक्ती पंथेची जावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे जनी निंद्यते सर्व सोडोनी द्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वदावा सदाचार हा थोर सांडून येतो जनी तोचितो मानवी धन्य होतो मना वासना दुष्ट कामा नये रे मना सर्वथा पाप बुद्धी नको रे मना सर्वथा नीती सोडू नको हो मनांतरी सार विचार राहो मना पाप संकल्प सोडून द्यावा मना सत्य संकल्प जीवी धरावा मना कल्पना ते नको विषयांची विकारे घडे हो जनी सर्वचीची नको रे मना क्रोध हा खेदकारी नको रे मना कामना विकारी नको रे मना सर्वदा अंगीकारू नको रे मना मत्सरू दंभ भारू
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रे नीववावे, देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी, मना चंदनाचे परित्वा झिजावे, परिअंतरी सज्जनानी ववावे, नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अति स्वार्थ बुद्धी नुरे पापसाचे, घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मना सारिखे दुःख मोठे, सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, सुखाची स्वये सांडी जीवी करावी, देहे दुःख ते सुख मानित जावे, विवेके सदा स्वस्वरूपी भरावे, जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधूनि पाहे, मना त्वांची रे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले, मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेके देहे बुद्धी सोडूनि द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी, मना सांग पारावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले, म्हणोनी कुडी वासना सांडवेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी, जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळ मुखी निमाला, महाथोर ते मृत्यू पंथेची गेले, किती एक ते जन्मले आणि मेले, मना पाहता सत्य हे मृत्युभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी, चिरंजीव हे सर्व ही मानिताती, अकस्मात सांडूनिया सर्व जाती, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे, पुरे नाजनी लोभ रे क्षोभ त्याते, मनोनी जनी मागुता जन्म घेते, मनी मानवा व्यर्थ चिंता वहाते, अकस्मात होणार होऊनी जाते, घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे, मती मंद ते खेद मानी वियोगे, मना राघवे विन आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तुरे, जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्व ही श्लाघ्यवाने, मना सर्वथा सत्य सांडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे, मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडूनि द्यावे, बहुहिं पुटी होई जे माय पोटी, नको रे मना यातना तेची मोठी,
निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधोमुख रे दुःख त्या बालकासी. जय जय रघुवीर समर्थ. संकटनाशन गणेश स्तोत्र. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्र विनायकं, भक्तावासं स्मरे नित्य आयुः कामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं, तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं, लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च, सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्ण तथाष्टमं, नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम्, एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं, द्वादशैतानि नामानि त्रिसन्धन्यः पठेन्नरः, न च विघ्नभयः तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो. विद्यार्थी लभते विद्यां, धनार्थी लभते धनं, पुत्रार्थी लभते पुत्रान्, मोक्षार्थी लभते गतिं. जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासै फलं लभेत्, संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः. अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा या फलं लभेत्, तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादता. इति श्री नारदपुराणे संकटनाशनं श्री गणपती स्तोत्र संपूर्णम. बोधकथेचे नाव आहे आई वडिलांचे संस्कार. एका गावामध्ये एक प्रामाणिक मुलगा राहत होता. त्याच्या आईवडिलांनी त्याच्यावर खूप चांगले संस्कार केले होते. तो त्या संस्कारांना धरून वागत होता. तो एकदा शेजारच्या घरी काहीतरी कामानिमित्त गेला. घरी कोणी नव्हते, फक्त नोकर होता. नोकराने त्याला बसायला सांगितले आणि नोकर भाजी आणण्यासाठी गेला. मुलगा तेथेच बसून राहिला. त्याच्यासमोर एका टोपलीत सफरचंद ठेवलेले होते. त्याला सफरचंद खूप आवडायचे, परंतु त्याला हात न लावता तो शेजाऱ्यांची वाट पाहत बसला होता. बऱ्याच वेळाने शेजारी घरी परत आला. त्याने पाहिले की मुलगा वाट बघत बसला आहे व त्याच्या शेजारी सफरचंदेही आहेत. तो त्यांना खात नाही. त्या मुलालाही सफरचंद आवडत हे त्यांना माहीत होते, तरी त्याने त्यांना हात लावला नाही. शेजारी आले की त्याने त्यांना नमस्कार केला. शेजाऱ्यांनी त्याला विचारले, तुला सफरचंद आवडतात ना? मग तरी तू एकही सफरचंद का खाल्ले नाहीस? मुलगा म्हणाला, इथे कोणीच नव्हते. मी 1-2 सफरचंद जरी खाल्ले असते तरी कुणालाच काही कळाले नसते. मला कोणीच पाहत नव्हते, पण मी स्वतःला पाहत होतो म्हणून मी खाल्ले नाही. मी स्वतःला फसवू शकत नाही. शेजाऱ्याला त्याचे बोलणे ऐकून आनंद झाला. तो म्हणाला, आपला आत्मा आपण काय करतो ते पाहत असतो. आपण आपल्या आत्म्याला कधीच फसवू शकत नाही. दुसऱ्याला फसवू, पण आपण आपल्याला खोटे बोलायचे फार अवघड आहे. तात्पर्य: लहानपणीच मुलांना खोटे बोलण्यापासून अडवल्यास मुले भविष्यात योग्य दिशेने वाटचाल करतात.